आमचे बाप्पा इथं नाराज आहेत, कारण की त्यांना आहे ना दिवा नाही, बत्ती नाही. कारण की आम्हाला वर्दी झालेले, नैवेद्यसुद्धा नाही बाप्पांना, फुलंसुद्धा नाही वाहिली जाते. त्यामुळे बाप्पा नाराज आहेत. तर बघा इथं आहे ना दूध तापवलेलं आहे आणि बाजूलाच आज चिकन मस्तपैकी झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवलं होतं आणि डायरेक्ट मी शिजायलाच टाकून दिलेलं आहे. छान मस्त होऊन जातं असं जर चिकन बनवलं तर. आणि रेशा मॅडम तर बघा त्याची टोटोशी मस्तपैकी खेळते ती आणि मी तर सोप्यावर बसून तिला खेळवते आणि ती तिची मस्तपैकी खेळण्यामध्ये मग्न आहे. मी काहीतरी सांगते तरीसुद्धा ती लक्ष देत नाही माझ्याकडे आणि तिचं दिवसभर चालू असतं. कधी झोपते, कधी खेळते, कधी बाबांसोबत खेळते, कधी माझ्यासोबत खेळते, कधी मम्मीसोबत खेळते. छान, पण तिचं काही टेन्शन नाही आहे आम्हाला. बघा आता नाचायला लावते मी तर नाचते पण ती. मी इथं बसलेली सोफ्यावरती आणि सोफ्यावर बसून तिला जसं सांगते ना तसं करते ती. बघा आता इथं आत येते माझ्याजवळती नाचत नाचत. तिला सांगते बाई रामारामा कर, तर मस्तपैकी रामारामा पण करत असते ती. अशी आमची राशा मॅडममध्ये ना दिवस कुठं चालला जातात आम्हाला काहीसुद्धा कळत नाही. कधी कधी तर बाबांशी बॉल मस्तपैकी खेळत असते. हे बघा आता इथं तर तिचीच खेळते ती मस्तपैकी बॉल आणि बॉल खेळायला आहे ना तिला खूपच आवडतं. बॉल म्हणजे खूप आवडतं तिला. आणि आता चालायला काही शिकली ना थोडीशी, तर अशी पडतच सुटते, कधी पडते कधी उठते. तर आता तिच्या बाबांसोबत बॉल खेळते. तर कसा वाटला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कमेंट करून मला नक्कीच सांगा. चला बाय बाय. आता मस्तपैकी लोडून गेलेली ती असं. आणि घर आहे ना आमचं 2 वेळा पुसलं जातं, कारण की सकाळी कोमल पुसून जाते आणि संध्याकाळी आम्ही पण कधी कधी पुसून घेतो, कारण की राशा खाली खेळते ना, मग त्याच्यासाठी घर आम्हाला झाडावं पण लागतं आणि पुसावं पण लागतं. तर चला भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. बघा आता इथं खेळते ती. फ्रॉक सुसू करून दिली होती, फ्रॉक तिच्या बदलून घेतला, आता दुसरा फ्रॉक घातलेला आहे तिला. आणि झोपून पण गेली होती, आता झोपेतून उठलेली ती. तर फ्रॉक ओला झाला होता. चला बाय बाय.